अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. खताळ यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक लढताना प्रतिज्ञापत्रामध्ये चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू राहणार आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आमदार खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार खताळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. अमोल खताळ यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये शासकीय करांची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेतील त्यांची भागीदारी लपवल्याबाबत माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्यांची निवड रद्द व्हावी आणि त्यांना निवडून आल्याचे घोषित करावे अशी निवडणूक याचिका दाखल केली होती. त्या निवडणूक याचिकेच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक अर्ज दाखल केला होता की निवडणूक याचिका दाखल करण्यास कोणतेही दाव्याचे संयुक्तिक कारण नाही, त्यामुळे निवडणूक याचिका फेटाळून लावावी. परंतु तो अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्या निकालाच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. ती विशेष अनुमती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे आता खाली औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका चालून त्याचा निकाल लागेल.